Good morning. Today we will start next practice set 1.3. Practice set 1.3 मॅथ्स 1चा की जो क्रॅमर्स रूलवरती अवलंबून आहे किंवा त्याला डिटर्मिनंट मेथड असंही म्हटलं जातं. सो हाऊ टू सॉल्व these simultaneous equations by using Cramer's rule or determinant method. First we need to find or we need to solve determinants. How to solve the determinant? See, in this standard the determinants are of 2 column and 2 rows. See, determinants are like this, 2 vertical lines. Now suppose 5 and 7, so this is column and another column 3 comma minus 5, so this is another column. So 2 columns and this is 1 row and this is second row. So we will study or we will consider only the determinant which has 2 columns and 2 rows. या वर्षी आपल्याला फक्त 2 कॉलम 2 रोज असणारेच डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व करायचे की जेणेकरून आपण क्रॅमर्स रूलने सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करू शकतो. नेक्स्ट इयर 11th स्टँडर्डमध्ये मग वेगवेगळे डिटर्मिनंट आहेत, मग 3 कॉलम्स 3 रोज वगैरे वगैरे, दॅट इज इन द नेक्स्ट इयर. पण क्रॅमर्स रूलसाठी आपल्याला फक्त 2 रोज आणि 2 कॉलमचे डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व करता आले पाहिजेत. सो फर्स्ट हाऊ टू सॉल्व such determinants and then we will see how to solve the simultaneous equations by using determinant method किंवा त्याला क्रॅमर्स रूल असंही म्हटलं जातं. सो पहिला क्वेश्चन आहे, डिटर्मिनंट सॉल्व करायचं आहे ॲक्टिव्हिटी बेस 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन. सी, कधी पण डिटर्मिनंट सॉल्व करताना क्रॉस मल्टिप्लिकेशन लक्ष ठेवायचं. सो 3 नं 5ला आणि 4 नी 2ला मल्टिप्लाय करायचं आणि दोन्ही मल्टिप्लिकेशनच्या मध्ये मायनस साईन आलं पाहिजे. सी, दिस इज मायनस साईन. सो 3 into 5 क्रॉस मल्टिप्लिकेशन, 3 into 5 this is first block and 4 into what should be it is इथं ॲक्च्युली 4 लिहिलंय म्हणजे आपल्याला पाहिजे तर असा एरो करतो मी, 2 into 4, 4 into 2 लिहिलं तरी चाललं असतं, पण त्याने ऑलरेडी इथं 4 लिहिलंय. सो आपल्याला इथं 2 लिहावं लागेल. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 into 5 मध्ये मायनस साईन आणि 2 into 4 आणि मग ह्या व्हॅल्यूज आपण लिहू शकतो. व्हॉट इज इट? 3 5 15 आणि मायनस 8 ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे. सो 15 मधून 8 मायनस केले तर आपल्याला मिळतं उत्तर 7. सो या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आलेली आहे 7. सो दिस इज फिल इन द ब्लँक्स ऑर ब्लॉक्स, दॅट इज ॲक्टिव्हिटी बेस. क्वेश्चन नंबर 2 मध्ये सगळे 3 सब क्वेश्चन आहेत. हे आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व करण्यासाठी आहेत फक्त. सो पहिल्या 2 क्वेश्चनचा उद्देशच तो आहे की पहिल्यांदा तुम्हाला डिटर्मिनंट सॉल्व करता आले पाहिजे आणि जर एकदा का डिटर्मिनंट सॉल्व करता आले की यू कॅन सॉल्व ऑल सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय यूजिंग डिटर्मिनंट मेथड और क्रॅमर्स रूल. सो आपण पहिल्यांदा हे डिटर्मिनंट कसे सॉल्व करायचे बघूया. परत एकदा सी, मी तुम्हाला सजेस्ट करेल की दोन्ही जे मल्टिप्लिकेशन आहेत ते तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये करा, कारण कधी कधी साईनच्या मायनस साईन येतं आणि साईनच्या पुढे साईन आलं की आपल्याला परत गोंधळ होतो. सो आपण 2 ब्रॅकेटच्या मध्ये मायनस साईन आणि ब्रॅकेटमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन. सी, दिस अँड दिस. सो -1 into 4 and 7 into 2. So -1 into 4 is -28 minus 7 into 2 14. Once again we will see this. Sorry, here it should be -1. -1 into 4 and 7 into 2. So -1 into 4 is -4 and -14.
So answer is minus 18. So be careful, minor mistake or slight silly mistake will cost you either 1 mark or 2 mark. हा क्वेश्चन 1 किंवा 2 मार्काला विचारला जाऊ शकतो. आणि सिंपल मिस्टेक बघा इथं -1 आहे आणि आपण 7 लिहिलं तर टोटली रॉंग होईल आणि 0 मार्क्स मिळतील. सो बी केअरफुल, अवॉइड द सिली मिस्टेक्स. कधी पण साध्या चुकामुळे मार्क्स जाऊ देऊ नका. सो -1 into 4 फर्स्ट ब्रॅकेट अँड मध्ये मायनस साईन, परत दुसरं क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 into 2 4 into -1 इज -4 आणि 7 दोन्ही 14 14 मध्ये मायनस साईन -4 -14 -18 इज युअर आन्सर. नाउ सेकंड क्वेश्चन, सेम क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 into 0 and 3 into -7. So 5 into 0 फर्स्ट ब्रॅकेट मध्ये मायनस साईन अँड 3 into सी हिअर 3 into आता इंटूच्या पुढे मायनस आलं तर असं लिहिलं तर ते चांगलं नाही वाटत. सो ज्यावेळेस चिन्हाच्या पुढे चिन्ह येतं त्यावेळेस आपण ब्रॅकेट टाकणं गरजेचं आहे. सो इट शुड बी इंटू ब्रॅकेट -7 म्हणून स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो आपण कधी पण. 5 into 0 and 3 into -7. So 5 into 0 is 0 minus and 7 into 3 21, but sign is minus, so -21. So it will be बाहेर मायनस ब्रॅकेट मध्ये मायनस becomes plus. So 0 plus 21, the answer is 21. So या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे 21. तिसरा क्वेश्चन फ्रॅक्शन मध्ये आहे, थोडीशी काळजी व्यवस्थित घ्यायची आहे. फर्स्ट ब्रॅकेट 7/3 सी क्रॉस मल्टिप्लिकेशन इंटू 7/3 इंटू 1/2 मध्ये मायनस साईन 5/3 into 3/2. Once again look at the fractions. 7/3 1/2, 5/3 3/2. Okay, now the multiplication is 7 into 1 is 7 and denominator 3 to the 6 minus 5 3 the 15/6. denominator same as it is and 7 minus 15. 7 minus 15 is -8/6. So 2 न कट होते हैं, -4/3 is the answer. Let us check once again. 7/3 into 1/2 is 7 into 1 7. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरला, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरला. मध्ये मायनस साईन 5 3 ज 15 3 2 ज 6. डिनॉमिनेटर सेम आहे, एकदा लिहिला. 7 minus 15 इज -8 -8/6. 2 न कट होते हे, रिड्यूस होते हैं, सिंप्लीफाई होते हैं. 4 ज and 3 ज, so -4/3 is the answer. In this way we need to solve determinants. These are all for one or 2 mark questions, but based on this or totally dependent on these determinant, we need to solve some simultaneous equations by using Cramer's rule, or it is also known as determinant method. 2 नाव आहेत ह्याला एक्झाम मध्ये. कधी कधी खालील किंवा सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय क्रॅमर्स रूल असं म्हटलं जातं, कधी कधी बाय युजिंग डिटर्मिनंट मेथड असंही म्हटलं जातं. सो क्वेश्चन 3 मध्ये काही सब क्वेश्चन्स आहेत की जे आपण क्रॅमर्स रूलनी सॉल्व करणार आहोत. Question number 3. Solve the following simultaneous equations using Cramer's rule. First, sub question 1.
3x minus 4y is equals to 10, and second equation is 4x plus 3y is equals to 5. बघा, बऱ्याच वेळेस बरेच विद्यार्थी क्वेश्चन लिहून घेतानाच कुठेतरी मिस्टेक करतात. साईन तरी चुकीचं लिहितात किंवा एखादा नंबर तरी चुकीचा होतो गडबडीमध्ये. सो फोकस पाहिजे. क्वेश्चन्स ॲटलिस्ट लिहिताना परफेक्ट क्वेश्चन्स लिहा, नाहीतर तुम्ही एखादं जरी साईन चुकीचं लिहिलं आणि त्या साईनच्या नुसार जर तुम्ही क्वेश्चन करेक्ट सॉल्व करत गेलात तरी तुम्हाला 0 मार्क्स मिळतील. सो म्हणून पहिल्यांदा क्वेश्चन व्यवस्थित लिहिलाय का नाही कधी पण एकदा परत चेक करायचा. सो लुक ॲट द इक्वेशन. 3x minus 4y is equals to 10, 4x plus 3y is equals to 5. So I will explain. मी तुम्हाला प्रत्येक स्टेप डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. पहिल्यांदा दिलेले इक्वेशन्स कधी पण जनरल फॉर्म काय असतो आपला, ax plus by plus c is equals to 0. हा जनरल फॉर्म आहे लिनियर इक्वेशनचा. परंतु आपण ज्या वेळेस क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथड वापरणार आहोत, सो सी ला तुम्ही नेहमी इकडे ट्रान्सफर करा. कुठं, RHSला इज इक्वल्स टूच्या RHSला, आणि मगच इक्वेशन नंबर लिहा. सो हिअर इट इज सी इज याला काय म्हणतो आपण, कॉन्स्टंट. ए इज द कोइफिशियंट ऑफ एक्स, बी इज द कोइफिशियंट ऑफ वाय, अँड सी इज कॉन्स्टंट. सो ज्या वेळेस क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथडनी आपण इक्वेशन सॉल्व करणार आहोत, सो पहिली गोष्ट आहे व्हेरी इम्पॉर्टंट, यू नीड टू रिमेंबर इट व्हेरी केअरफुली. ax plus by and constant should be taken to RHS इज इक्वल्स टूच्या उजव्या बाजूला कॉन्स्टंट घेणं गरजेचं आहे. इथं ऑलरेडी त्यांनी तसंच दिलेलं आहे, सो नो प्रॉब्लेम. सो आपण त्याला नंबर देऊया. 3x minus 4y इज इक्वल्स टू 10, इक्वेशन नंबर 1. आपल्याला जसं हवं तसं आहे. समजा हे असं असतं 3x minus 4y minus 10 इज इक्वल्स टू 0, आणि आपण यालाच नंबर दिला तर मग ते डिटर्मिनंट मेथडनी रॉंग होईल. सो हे -10 आपण तिकडं पाठवायचे आणि इज इक्वल्स टू 10, परंतु इट इज ऑलरेडी देअर, अशाच फॉर्ममध्ये दिलेला आहे. सो आपण इक्वेशन नंबर 1 अँड सेकंड इक्वेशन 4x plus 3y is equals to 5, इक्वेशन नंबर 2. हे इक्वेशन लिहून झाल्यानंतर आपल्याला 3 डिटर्मिनंट बनवायचे, तिन्ही डिटर्मिनंट सॉल्व करायचे आणि मग क्रॅमर्स रूलचा फॉर्म्युला वापरायचा. सो पहिल्यांदा डिटर्मिनंटची नावं नीट लक्षात घ्या. dx, d आणि त्याच्या पायाला x स्मॉल x, आणि dy, d आणि त्याच्या पायाला y. अशा प्रकारे वी नीड टू फॉर्म or we need to solve 3 determinants, d, dx and dy. See, like this, d, dx and dy. So these are the 3 determinants we need to solve. आपण हे 3 determinant कसे बनवायचे आणि कसे सॉल्व करायचे बघूया. सो फर्स्ट d, 2 उभ्या रेषा. आता याच्यामध्ये d मध्ये x आणि y चे कोएफिशियंट लिहायचे फक्त एकाखाली एक. 3 x चा कोएफिशियंट आणि 4. पहिल्या कॉलममध्ये x चे कोएफिशियंट, दुसऱ्या कॉलममध्ये y चे कोएफिशियंट पण चिन्हाचा विचार करून. सो -4 अँड 3. सो दिस इज, डोंट कन्सिडर कॉन्स्टंट. हे कॉन्स्टंटचा आत्ता विचार नाही करायचा d बनवताना. सो डिटर्मिनंट d इज कॉलममध्ये x चे कोएफिशियंट पहिल्या कॉलममध्ये आणि सेकंड कॉलममध्ये y चे कोएफिशियंट, आणि मग ज्या पद्धतीने आपण डिटर्मिनंट सॉल्व केलेलं आहे अगोदर त्याप्रमाणे सॉल्व करूया. सो इज इक्वल्स टू क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता ॲक्च्युली ॲरो करायची गरज नाही आहे, डायरेक्टली 3 × 3 मध्ये मायनस साईन, -4 × 4. सॉल्व दिस. 3 3 = 9, -4 4 = 16, बट साइन इज मायनस. सो ब्रॅकेटच्या बाहेर मायनस, आतमध्ये मायनस बिकम्स प्लस. सो 9 + 16. सो डी ची व्हॅल्यू आलेली आहे 25. सो दिस इज युअर फर्स्ट डिटर्मिनंट.
नाव वी विल सॉल्व सेकंड डिटर्मिनंट डी आणि त्याच्या पायाला एक्स इज इक्वल्स टू. नाव हाऊ टू फॉर्म डी एक्स. डी एक्स तयार करताना एक्सला काढून टाकायचे. एक्सचे कॉलम, एक्सचा जो पहिला कॉलम आहे डी मधला त्याच्याऐवजी कॉन्स्टंट लिहायचे. मग 3 आणि 4च्या ऐवजी 10 आणि 5. एक्सचे कोइफिशियंट डी एक्स बनवताना एक्स येत नाही हे लक्षात ठेवायचं. डी एक्स बनवताना एक्सचे कोइफिशियंट काढा आणि त्याच्याऐवजी कॉन्स्टंट लिहा. वायचे कोइफिशियंट तसेच लिहा. -4 3. सॉल्व दिस. क्रॉस मल्टिप्लिकेशन 10 into 5 मध्ये मायनस साईन, सेकंड ब्रॅकेटमध्ये -4 into 5 10 into 3 10 into 3 minus cross multiplication. So 10 into 3 is 30 minus 4 5 is 20 minus 20. Again 30 minus and bracket मध्ये minus becomes plus 20. So dx is equals to 50. आपण दोन डिटर्मिनंट बनवले डी आणि dx. डी ची व्हॅल्यू आहे 25 आणि dx आहे 50. मी जरा इकडे लिहितो which is equals to 50. So dx आहे 50. dx is equals to 50. दोन डिटर्मिनंट तयार झालेत. तिसरा डिटर्मिनंट बनवताना परत डी कडे बघा. डी मधले एक्सचे कोइफिशियंट लिहा, वायला कॉन्स्टंटने रिप्लेस करा. सेम प्रोसेस. इन्स्टेड ऑफ -4 and 3 टेक 10 and 5 आणि एक्सचे कोइफिशियंट तेच ठेवा. सो नाउ डी वाय इज इक्वल्स टू 3 आणि 4 तसेच, फक्त वायच्या कोइफिशियंटच्या ऐवजी 10 आणि 5 कॉन्स्टंट घ्या. सॉल्व दिस. फर्स्ट 3 into 5 minus 10 into 4 5 3 is 15 minus 10 4 is 40. नाव 15 minus 40. मोठ्यामधून छोटं मायनस करा, मोठ्याचं चिन्ह द्या. सो -25. सो दिस इज युअर थर्ड डिटर्मिनंट. So once again I will repeat the steps. First, write the equations ax plus by is equals to constant. Constant पहिल्यांदा राईट साईडला पाहिजे इज इक्वल्स टू साईनच्या, नसेल तर तो करून घ्या, नंतरच डिटर्मिनंट बनवा. अदरवाइज यू विल बी इन अ bit of trouble or you will not get the marks. You will solve the question and you will not get the marks. तुम्हाला तसे मार्क्स नाही मिळणार. सो फर्स्ट ट्रान्सफर कॉन्स्टंट टू RHS. इट इज ऑलरेडी देअर. इथं ऑलरेडी तसंच आहे दिलेलं. मग इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. नाउ फॉर्म द 3 डिटर्मिनंट अँड सॉल्व देम. फर्स्ट डिटर्मिनंट इज first column coefficient of x, second column coefficients of y. Solve it. Then second determinant x coefficients ला constant ने रिप्लेस करा. सो dx बनवताना 3 आणि 4 च्या ऐवजी 10 आणि 5 घ्या आणि y चे कोएफिशिएंट तसेच ठेवा. सॉल्व करा. dy बनवताना y ला रिप्लेस करा कॉन्स्टंटनी. y चे कोएफिशिएंट -4 आणि 3 त्याच्याऐवजी 10 आणि 5 घ्या. अशा प्रकारे डिटर्मिनंट सॉल्व करा. यू गॉट. तुम्हाला आता d, dx आणि dy मिळालेले आहेत. सो लास्ट स्टेप बाय युजिंग क्रॅमर्स रूल. फॉर्म्युला लिहिणं महत्वाचं आहे. x इज इक्वल्स टू dx upon d and y is equals to dy upon d. Put the values. X is equals to, what is dx? Dx is 50 and d is 25.
and y is equals to dy minus 25, d is 25, so x is equals to 2, 15 to the 50, so answer is 2 and y is equals to minus 1 is the solution. So this is how these simultaneous equations are solved by determinant method or Cramer's rule. We will solve question number 2, sub question 2. थर्ड मधला सब क्वेश्चन 2 सॉल्व करूया. खूप सिंपल मेथड आहे ही. Now sub question number 2. Four x plus 3y. See, though both the equations are not in a standard form. 4x plus 3y minus 4 is equals to 0, and equation 2 is 6x is equals to 8 minus 5y. Once again, let us check signs. 4x plus 3y is equals to 3x plus 4x plus 3y minus 4 is equals to 0. 6x is equals to 8 minus 5y. But given equations are not in किंवा नॉट ॲज पर आवर रिक्वायरमेंट. आपल्याला कसे हवे, एक्स आणि वायच्या टर्म्स इज इक्वल्स टू चिन्हाच्या डावीकडं आणि कॉन्स्टंट उजवीकडं. तसं नाही आहे. पहिल्यांदा आपण तसं करून घेऊया, मग नंबर देऊया आणि नंबर दिल्यानंतर मग डिटर्मिनंट फॉर्म करा, सॉल्व करा, क्रॅमर्स रूलचा वापर करून आन्सर फाइंड आउट करा. व्हेरी सिंपल मेथड. सो फर्स्ट 4x plus 3y. Now transfer this minus 4 to RHS. It will be plus 4 and equation number 1. Similarly, see 8 already constant right ला आहे is equals to च्या. So minus 5y ला उचलो आणि इकडे आणा. So it will be plus 5y. So 6x plus 5y is equals to 8. Equation number 2. Now form the determinants. D is equals to, D मध्ये पहिला कॉलम x चे कोइफिशियंट 4 आणि 6 आणि दुसरा कॉलम y चे कोइफिशियंट 3 and 5. क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 आणि 5 ला, 3 आणि 6 ला. सो 4 into 5 मध्ये मायनस साइन, 3 into 6. 4 5 is 20 minus 18. So answer is 2. So first determinant we got 2. Check it again. 4 into 5 and 3 into 6. So 4 5 is 20, 3 6 is 18. So D is 2. Now form dx. So dx 4 आणि 6 ला फक्त रिप्लेस करा 4 आणि 8 नी. सो पहिल्या कॉलम मध्ये 4 8 आणि y कोइफिशियंट तसेच. सॉल्व करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 into 5 माइनस सेकंड ब्रॅकेट 3 into 8. 4 5 is 20 minus 24. So 20 minus 24 is minus 4. Now form dy. dy बनवताना 4 आणि 6 x चे कोइफिशियंट तसेच लिहा. सी x dx बनवताना d कडे बघा, x चे कोइफिशियंट काढून कॉन्स्टंट लिहा. सॉल्व करा. dy बनवताना परत d कडे बघा, x चे कोइफिशियंट तसेच लिहा, y च्या ऐवजी कॉन्स्टंट लिहा. सो 4 आणि 6 तसेच आणि दुसऱ्या कॉलम मध्ये 4 आणि 8.
क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 4 × 8 4 × 6 मध्ये मायनस साईन, 8 4 = 32 minus 24, it is 8. So dy is equals to 8. तिन्ही डिटर्मिनंट तयार आहेत. क्रॅमर्स रूलचा फॉर्म्युला लिहूया. बाय युजिंग क्रॅमर्स रूल. व्हॉट इज इट? काय रूल आहे? x इज इक्वल्स टू dx अपॉन dy, y इज इक्वल्स टू dy अपॉन d. So x is equals to, what is dx? -4 upon 2 आणि y is equals to 8 upon 2. डिटर्मिनंट d ची व्हॅल्यू 2 आहे. So x is equals to -2, y is equals to 4 is the solution. So in this way we have completed main question 1, main question 2 and question 3 मधले दोन सब क्वेश्चन 1 and 2. राहिलेले जे सब क्वेश्चन्स आहेत की जे क्रॅमर्स रूलने आपल्याला सॉल्व करायचे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे.